कागल शहरातील अनंत रोटो शिवनेरी पार्क इथं घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। चोरट्यांनी एका औषध विक्रेत्याच्या बंद बंगल्याचं कुलूप तोडून 10 लाख रुपयांची रोकड आणि 11 तोळ्याचे सोन्याचे दागिने असा 21 लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केलाय। मंगळवारी भर दिवसा झालेली घरफोडी रात्री उशिरा उघड झाली। कागल शहराजवळच्या अनंत रोटो शिवनेरी पार्क इथं होलसेल औषध विक्रेते रफिक गौस सय्यद यांचा बंगला आहे। त्यांच्यासह पत्नी, मुलगा आणि मुलगी असे 4घे जण या बंगल्यात राहतात। रफिक सय्यद आणि त्यांचा मुलगा मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामासाठी कोल्हापूरला गेले होते, तर पत्नीची तब्येत बरी नसल्यानं त्यांनी पत्नी आणि मुलीला सोबत घेतलं होतं। अशावेळी कुलूप लावलेल्या बंगल्याला चोरट्यांनी लक्ष केलं। मंगळवारी रात्री 10 वाजता सर्वजण घरी परतले, त्यावेळी बंगल्याच्या दरवाजाचं कुलूप तोडल्याचं दिसून आलं। त्यामुळे सय्यद कुटुंबियांना चोरी झाल्याचं लक्षात आलं। या घटनेची माहिती कागल पोलिसांना देताच पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। चोरट्यांनी सय्यद यांच्या घरातील लोखंडी कपाट कटावणीनं उघडून 10 लाख रुपयांची रोकड आणि 11 तोळ्याचे 11 लाख रुपये किमतीचे दागिने असा एकूण 21 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचं स्पष्ट झालंय। त्यानंतर करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांसह श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं। मंगळवारी झालेल्या या धाडसी चोरीमुळे कागल शहरात अस्वस्थता आहे।